इथेच तो असा छान कम्प्लिटली बेकरी बेकिंग त्याचं चालू होतं. इथेच बेकिंग होतं त्यांचं. एक कपकेकचं पॅकेट द्या, एक खारीचं द्या. फुल खारी हा मग नॉर्मल आपला ब्रेड आहे का मिल्क ब्रेड कळेल तुला. अशी खास अशी ताजी ताजी अशी लागते हाताला गरम गरम. ही नानकटाई किंवा काय म्हणणार याला, कराची बिस्किट. कराची बेकरी माहितीच आहे सगळ्यांना, पण हे यांचं कराची बिस्किट आहे. फ्रॅग्रन्स ऑरेंज फ्लेवर आहे याला. बऱ्याच वेळा कम्प्लीट राप लागतो बघतो. डालड्याचा जो फॉर्मेशन होतो ना तो तुला यांच्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये डालड्याचं फॉर्मेशन नाही जाणार. तर एक एक गोष्ट आपण सादर करूयात. पहिला ब्रेड आलेला आहे. तर तू म्हणलास तसं की हा ब्रेड तू नुसताही खाऊ शकतो. थोडीशी गोडसर चव आहे त्याला आणि खूप सॉफ्ट आहे. हा क्या बात आहे. चहा सोबत ऍक्च्युली हा ऑमलेट सोबत खूप भारी लागतो. एक्झॅक्टली. ऑमलेट थोडं स्पायसी आणि ब्रेड बरोबर बेस्ट ब्रेड आहे हा. 4-5 पॅकेट घेऊन जाऊ शकतो. पुढची गोष्ट म्हणजे खारी. फास्ट काम आहे आपलं एकदम. तर आपण आता खारी ट्राय करू. खूप जुनी अकोल्यातली. तर त्यांचं मेन फेमस खारी केक्स ज्या वेळेला मल्टी ब्रँड कॉन्सेप्ट नव्हता आलेला तेव्हा सगळे अकोल्यातले लोक त्यांच्याकडनं केक घ्यायचे या बेकरीतनं. खूप खुसखुशीत रे आणि डालडा वाटतोय अजिबात वाटत नाहीये मला तर. अजिबात लेअर नाहीये. खूप खुसखुशीत आहे. चिवट नाहीये आणि ना अशी क्रिस्पी आहे एकदम. मऊसर होते ना खारी मधनं मऊसर असते तर तशी नाहीये. क्रिस्पी आहे. परफेक्टली बेक. तर पालक वड्यासोबत आणखी एक गोष्ट लक्षात राहील कायम अकोल्यामधली, ती म्हणजे आनंद बेकरी. आनंद मिळेल. त्याचा एक वेगळा आनंद आहे.